माझ्या मित्राच्या इथे आपला एक कोकणातला रानमेवा काढायला अजून एक चारा बोरा बोलतात त्या का. आणि ह्यो त्यांच्या घराकडे जाणारा रस्तो तुम्ही बघितलात तर हा रस्ता जातो सिंधुदुर्ग स्टेशनला. इथून फाटक समोरच आहेत, 3 मिनिटाच्या अंतरावर फाटक आहे इकडे आणि त्याचा एरिया. इथून आपल्याला आतमध्ये यायचं आहे असं. तर आपल्यावर अद्वैत आहे आणि माझा मित्र पण आहे गिरी. तर त्याला दाखवतोय झाडं कुठे आहेत ती. तर चला आपण जाऊया. चाराबोरं काय ते तुम्हाला पण दाखवतो. सहसा आता काय चाराबोराची झाडं रवली नाहीत पण त्याच्या इकडे आहे. आणि इकडे अद्वैत आहे आणि पुढे आपला मित्र गिरी सावंत, त्यांचा लवकरात लवकर व्हिडिओ येईल. तर इकडे झाडं आहेत ती. कुठे गिरी? हे बघा, हे इथे आतमध्ये आहे. हे बघा जंगल टाईप आहे इथे. आणि इथे हां इथे बघा, हे बघा लागलेली आहे चाराबोरा. इथे काळी आहेत ती चाराबोरा लागलेली आहेत. ही सगळी चाराबोराच आहे. हे बघा पिकलेली आहे. हां हे बघा, हे चाराबोराचं पान. हे बघा आणि ही बघा ही चाराबोरा. गिरी एक काढून दाखव चाराबोरा. एक तारीख आपण दाखवूया. एक दाखव त्यांना. एक जरा काढून दाखवतोय तो कशी असतात ती. आणि खाऊन पण दाखवून. गोड ना? हे बघा दाखव. हे बघा हे का बोलतात, ही खाऊ पण शकते. हा बघा इथं पडलाय खाली. हा बघा हे बघा, हे चाराबोरा आहेत आणि गोड लागतात ही. आणि आतमध्ये एक हे असतं बी, सुकवल्यानंतर ते फोडून खायचं असतं. होय ना? चारोळी, त्याला चारोळी बोलतात. तर हे बघा आता आम्ही इथे काढतोय. माझा मित्र पण आहे बरोबर, त्यांच्या इथे झाडं. हे बघा अद्वैत इथे काढतोय बघा. हे बघा अद्वैत काढतोय इथे. आणि खायला पण गोड लागतात भरपूर. आणि नंतर सुकवली की चारोळी निघतात, तिथून फोडून खावं लागतं. ते बघा गिरी आणि तो काढतोय. अशी भरपूर झाडं आहेत ते. आता याच्यावरची आम्ही काढून घेतोय. हे बघा भरपूरच हातालाच आहेत. आता आम्हाला काठी घेऊन यावं लागलं असतं. वेचली तर खूप आहेत. वेचली तरी ना. खाली खाली पडलेली आहेत ना. खाली पण हे बघा इथे हे सगळं पडलंय ना, काळा काळा दिसतंय. चाराबोराच ते. पण आपण एक काम करूया, झाडावरचीच काढूया. नमस्कार, मी शैलेश. अद्वैत मांजरेकर ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. हे सगळं जे जंगल आहे ना, पूर्ण ते झाडं बिडं दिसत आहेत ते सगळं त्याचंच आहे. आणि इकडे आहेत ती चाराबोराचं झाड. अद्वैत पण आहे. तर ते लोक काठी आणायला गेलेत. तोपर्यंत आपण इथे खाली पडलेली चाराबोरं वेचूया. काठी जाऊन आणली आहे. तर आपण आता थोडी चाराबोरं काढूया. हे बघा हे आहे चाराबोराचं झाड. हे बघ अद्वैत इकडे आहे. अद्वैत ते जंगलामुळे एकदम हे झाला. कळालं नाही त्याला. हे बघा माझा मित्र काढतोय इथे. हा आता वेचून आपण हे सगळे घेऊया. आता हे काढतात आहे तोपर्यंत वेचूया, नंतर भेटूया. तरी चालत ना. ताजी नाही ना रे ठीक आहे. ताजी कशी खायला पण बरे ना. भारी आहे रे, गोड लागतात. पडलेली आहे सुकवून नंतर एका घर काढायचं. हे बघा हे सुकवून नंतर घर काढलं की भारी लागते असं. आणि जी ओली आहे ती खायला मस्त लागते, भारीच लागतं. पहिल्यांदाच खाल्लं आम्ही पण. ही बघ ही भारी कच्ची आहे. ही कच्ची आहे. ही वरचं पण खाऊ शकतो. हे बघ हे खाऊ शकतो, मस्त गोड लागतं. भारी एकदम भारी. पूर्ण हरवतो. हा एकदाच पाड. एकदाच पाड. मग मी आलं होतं. हे इथे आले. ह्याला काय म्हणतात? पेंटकुनीची फळं आहेत ती. पेंटकुनी ही पण खातात? हा खातात. काय म्हणजे कोणाला माहित असेल तरच खायचं. घशाला जरा हे होतं त्याला. मग ज्याला जाणीव आहे त्यांनी खायचं, म्हणजे माहिती असेल तर. नाही तर उगाच कुठली फळं खायचं नाही. बरोबर ना, चांगली लागतात. तर तुम्ही बघितलात ना कशी चाराबोरं असतात ती.
ही या टायमाला पिकतात आणि नंतर ही नंतर मग सुकवली ना की याच्यातून चारा काढायचा असतं. आणि ही खायला पण एकदम मस्त गोड आहे. तर आता ही भरपूर पाडली आहेत माझ्या मित्राने. तर आता आम्ही काय करतो, ही वेचून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर आता गिरी चाललाय काठी घेऊन आणि आपण एवढी चारा बोरं काढली आहेत. हे बघा, हा एक कोकणचा रानमेवा आहे. तर जाता जाता बोललो तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवा आणि चारा बोरा काय आहे ते तुम्हाला कळेल. आणि तुम्हाला कळालं असेल चारा बोरा काय. हे खायला पण मस्त आहे, गोड लागतं आणि सुकून घेतल्यावर याची चारोळी काढतात आणि ती महागत ही चारोळी. हे बघ, एक नंबर हिरवी असते ना, गोड लागतो. आणि ही बघ हिरवी असतात आतमध्ये, ती सुकवायला लागतात. सुकायला लागून त्याच्यातून मग चारोळी येतात आणि महाग आहेत आणि भारी लागतात एकदम. तर तुम्हाला कसा वाटला आमचा हा व्हिडिओ तर कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या एका मित्रासाठी पण लाईक होते, कारण की असं कसं आहे, चारोळी चाराबोराची झाडं आता जास्त राहिली नाही. ती नशिबाने माझ्या मित्राच्या परड्यामध्ये होती. तर तो मला बोलला की माझ्या परड्यात आहे तर तू ये आणि दाखव की चाराबोरा कशी असतात ती. म्हणून आम्ही इथे आलो. आणि एक लाईक, तो बघा माझा मित्र येत आहे त्यासाठी पण एक लाईक करा. आणि मधूनच त्याचा व्हिडिओ येईल, विहिरींची कामं घेतो, तो पण येईल थोड्या दिवसामध्ये. बाय बाय.